तारीख 7 नोव्हेंबर 2025 तमिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात चिन्नत नावाचं एक छोटंसं गाव होतं. गाव सगळं साधं होतं. सकाळची वेळ होती. पोलिसांची टीम या गावामध्ये येते काय? बरोबर फॉरेन्सिक टीम असते काय? आणि 5 महिन्याच्या बाळाचा मृतदेह जिथे पुरला होता, तो मृतदेह उकरून घेऊन जाते काय? लोकं सगळं तोंडात बोट घालून अचंबित होऊन पाहत होते. नेमकं काय झालं या गावामध्ये? कोणता प्रकार घडला? कोणता भयानक प्रकार घडला? हे पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार. चिन्नत गावामध्ये एक भयानक घटना घडली आहे. एका आईनेच आपल्या 5 महिन्याच्या मुलाचा आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून गळा दाबून खून केला आहे आणि आईपणाच्या नात्याला आणि मायेला एक काळिमा फासला आहे. परंतु हे प्रकरण त्या बाळाच्याच वडिलांनी अगदी शिताफीने बाहेर काढलं होतं. कारण बाळाच्या वडिलांना संशय होता की आपल्या बाळाचा गळा दाबूनच खून झालेला आहे. परंतु हा कसा झाला असेल हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. काही दिवस आपल्या बायकोवर त्यांनी पारख ठेवली आणि तिचे हे कृत्य त्यांनी पोलिसांसमोर उघड केले. बाळाचे वडील म्हणजे सुरेश, त्यांचं वय होतं 38 आणि त्या बाळाची आई म्हणजे भारती, तिचं वय होतं 26. यांचा विवाह 4 वर्षापूर्वी झाला होता. त्यांना 2 मुली होत्या आणि 2 मुलींच्या नंतर एक छोटासा गोंडस असा मुलगा झाला होता. त्यामुळे हे कुटुंब अगदी सुखात नांदत होतं. परंतु या कुटुंबाला या बायकोच्या वाईट कृत्यामुळे कलंक लागला. दिवसभर सुरेश कामाला जायचा आणि भारती मात्र घरीच असायची. बाळाचं दिवसभर करायची. 2 मुली देखील शाळेला जायच्या. घटना चालू झाली होती. या घटनेच्या पाठीमागं आणखी एक स्टोरी आहे. ती स्टोरी म्हणजे भारती 2 वर्षापूर्वी एका लग्नाला गेली होती. त्या लग्नामध्ये तिची एका मैत्रिणीसोबत म्हणजे त्या मैत्रिणीचं नाव होतं सुमित्रा. सुमित्राबरोबर अगदी घट्ट मैत्रीण झाली होती. सुमित्रा भारतीच्या घरी रोज यायची. अगदी रोज दोघी दिवसभर बोलत बसायच्या. परंतु ही आता बाईच आहे. आपली बायको आणि सुमित्रा मैत्रिणी आहे. त्यामुळे सुरेश जास्त लक्ष देत नव्हता. परंतु सुरेशला काय माहीत त्याच्या पाठीमागे आपल्या बायकोचं इतकं वाईट कृत्य चाललेलं आहे. परंतु हे त्याच्या लक्षात आलं जेव्हा त्याचा पोटचा गोळा या बायकोने खाऊन टाकला. कारण भारतीला जेव्हा मुलगा झाला तेव्हापासून भारती आणि सुमित्रा यांच्यातलं बोलणं कमी झालं होतं. यांच्यातल्या भेटीगाठी कमी झाल्या होत्या. हे त्या सुमित्रानं भारतीच्या मनात आणून दिलं, लक्षात आणून दिलं की या बाळामुळे आपल्याला भेटता येत नाही, आपल्याला एकमेकीला वेळ देता येत नाही. कारण आणि सुमित्रा आणि भारती यांचं एकमेकावरती प्रेम बसलं होतं. जरी सुमित्रा बाई असली तरी देखील सुमिता आणि भारती यांचं एकमेकीवरती प्रेम बसलं होतं. असं भारतीला लक्षात आलं की सुमित्रा सांगते हे बरोबर आहे. तेव्हा भारतीने एक टोकाचं पाऊल उचललं आणि आपल्या पोराचा गळा दाबण्याचा तिनं निर्णय घेतला. दूध पाजण्यासाठी भारतीने आपल्या बाळाला मांडीवरती घेतलं आणि बाळाचा गळा तिने हळूहळू दाबला. शेवटी 5 महिन्याचं बाळ ते काय प्रतिकार करणार? आणि नंतर भारती घराबाहेर पडून कांगावा करू लागली. सगळ्यांना वाटलं शेवटी आई आपल्या मुलासोबत अशी कशी करू शकते? दूध पाजताना ठसका लागला असेल आणि त्याच्यात श्वास गुदमरून बाळाचा मृत्यू झाला असेल. असं समजून तिथल्या लोकांनी त्या बाळाला एका शेतामध्ये पुरून टाकलं. परंतु काही दिवस गेल्यानंतर भारतीच्या नवऱ्याच्या म्हणजे सुरेशच्या असं लक्षात आलं की भारतीवरती आपला मुलगा गेलेल्याचा काहीच परिणाम झाला आहे. ती अगदी रोजची कामं व्यवस्थित करत आहे. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब देखील नव्हता. का तर एखादी आई आपल्या मुलाला आजारी जरी पडला तर तिचं कशात लक्ष लागत नाही. परंतु इथे भारतीचा मुलगा तिला सोडून गेला होता तरीसुद्धा भारतीवरती कोणताही परिणाम झाला नव्हता. हे सुरेशच्या लक्षात आलं. मग सुरेशने तिच्यावरती पाळत ठेवायला सुरुवात केली आणि तिचा मोबाईल चेक केला. त्यावेळी सुरेशच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याच्यामध्ये आपल्या मुलाला मारलेल्याचे फोटो भारतीने सुमित्राला पाठवलेले होते आणि दोघींचं फोटो देखील त्याच्यामध्ये त्याला सापडलं होते. क्षणाचा विलंब न करता सुरेशनं ते सगळं पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं. सगळे फोटो पोलिसांना दाखवले आणि पोलिसांची टीम ताबडतोब जिथे बाळाला पुरलं होतं तेथे आली. तिथून बाळाचा मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी घेऊन गेली. त्याच्यात असं निष्पन्न झालं की बाळाचा मृत्यू हा गळा दाबून झाला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी सुमित्रा आणि भारतीला अटक केली आहे. परंतु हे कसलं कलियुग आहे? आपल्या अनैतिक संबंधासाठी एखाद्या स्त्रीच्या बरोबरच्या संबंधासाठी एक आई आपल्या पोटच्या गोळ्याचाच जीव कसा काय घेऊ शकते? ह्या घटनेवरून सिद्ध होत आहे. तुम्हाला काय वाटतं यावरून कमेंट करून मला नक्की सांगा.